नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध जिव्हाळ्याच्या समस्या, देय असलेल्या कायदेशीर सोयीसुविधा तात्काळ लागू करण्याबाबत मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना म्युनिसिपल लेबर यांच्याशी आज चर्चा करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त 2 यांनी बोलावलं होतं. ठाणे महानगरपालिका वाढलेले क्षेत्रफळ व गेल्या 8 ते 10 वर्षात लोकसंख्येत झालेली लक्षणीय वाढ पाहता नागरिकांना उत्तम सेवा देण्याकरिता लोकसंख्येच्या तुलनेमध्ये कामगार कर्मचारी अधिकारी यांची संख्या ही अत्यंत कमी आहे. सन 2015 ते 24 या कालावधीमध्ये वर्ग 1 ते 4 मधील सुमारे 2500 पेक्षा जास्त कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत, परंतु रिक्त पदेही अद्याप भरलेली नाहीत. अशा स्थितीतही कार्यरत कर्मचारी अत्यंत तत्परतेने नागरिकांना सेवा देत आहेत. कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, सेवा सुविधांबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील केला आहे, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा देखील केला आहे, परंतु प्रशासनाकडून आमच्या पत्रव्यवहाराचा जलदगतीने कार्यवाही होत नसल्याने कामगार कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. याची नोंद घेत आज या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी विविध समस्यांबाबत सकारात्मकता ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने दाखवण्यात आलेली आहे. मग त्यामधील कामगारांची नवीन भरती असू दे किंवा त्यांची देयके असू दे किंवा 7व्या वेतन आयोगाबाबतचे प्रश्न असू दे, तसेच कामगारांना देण्यात येणारे सुरक्षेच्या दृष्टीतले साहित्य, या सर्व बाबींचा या बैठकीदरम्यान आढावा घेण्यात आला. तर या संदर्भातील माहिती म्युनिसिपल लेबर युनियनच्या संबंधित अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मागच्या आठवड्यात आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो होतो कामगारांच्या प्रश्नाबाबत. म्युनिसिपल लेबर युनियन आमची मान्यताप्राप्त युनियन आहे, तर आम्हाला वेळ त्यांनी द्यावा अशी आमची अपेक्षा होती. त्याच्याप्रमाणे त्यांनी रोडे साहेबांकडे आज मीटिंग आमची लावली होती. कामगारांच्या अनेक प्रश्न आहेत, महत्त्वाच्या प्रश्नांवरती आज चांगली चर्चा झाली. विशेष म्हणजे 7वा वेतन आयोग आम्हाला लागू केला, पण त्याचा करार बाकी होता. त्या करारावर चर्चा झाली. त्याच्यानंतर त्याचे भत्ते जे होते ते 100% वाढीव भत्ते आम्हाला मिळायला पाहिजेत, त्याच्यावर चर्चा झाली. त्यानंतर कामगारांना जे हप्ते द्यायचे होते त्यातला आता मागच्या महिन्यात आम्हाला 1 हप्ता मिळाला, तो पुढचे हप्ते लवकरात लवकर द्यावे याच्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. कामगारांचे जे 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत शासनाने जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना घरं मोफत मिळाली पाहिजेत, त्याच्यावर चर्चा झाली. आणि या सर्व चर्चा पॉझिटिव्ह झालेल्या आहेत. चांगली उत्तरं त्यांनी आम्हाला दिलेली आहे. लेखी आम्हाला पुढच्या आठवड्यात ते देणार आहेत. आता वारस हक्क आम्ही जो मिळवलेला आहे, मी त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करीन की ते मुख्यमंत्री असताना आमच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी वारस हक्क आमच्या सर्व सफाई कामगारांना 4थ्या श्रेणीतल्या लोकांना दिलेला आहे. आणि ते वारस हक्काची लढाई हायकोर्टात चालली आणि त्याच्यानंतर आम्ही ती जिंकलो. आता हायकोर्ट आणि शासन यांच्याकडून आदेश आलेले आहेत महापालिकेला की 6 आठवड्यामध्ये 8 आठवड्यामध्ये या सर्व कामगारांच्या मुलांना वारस म्हणून तुम्ही घ्या. त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि लवकरात लवकर सर्व वारसच्या मुलांना कामावरती घेण्याचे आदेश देखील रोडे साहेबांनी, ॲडिशनल कमिशनरनी यांनी दिलेले आहेत. त्यानंतर आमचे जे कामगार आहेत त्यांचा मेडिक्लेमचा प्रश्न होता की त्यांना कॅशलेस आजारपणावरती उपचार झाले पाहिजेत, त्याच्यावर पण आमची चांगली चर्चा झाली. आता पावसाळा तोंडावरती आहे, कामगारांना गमबूट, रेनकोट हे मिळाले पाहिजेत. कामगारांना चपला दिलेल्या आहेत, त्यातल्या काही चपला निकृष्ट दर्जाच्या निघाल्या, त्याच्यावर चर्चा झाली. त्या बदलून देण्याची आम्ही त्यांना विनंती केली. तर अशी एक चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या आमच्या मीटिंगा झालेल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in
या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शिवसेनेचे माजी नगरसेवक राजाभाऊ गवारी यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना व सम्राट प्रतिष्ठान ठाणे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथील भवानी चौकात अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर आपल्या कुटुंबियासमोर राजाभाऊ गवारी यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी कोल्हापूर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासह वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजाभाऊ गवारी यांनी आपल्या नगरसेवकांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकास कामं केली आहेत. नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यामध्ये देखील ते नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता नागरिकांनी आणि त्यांच्या हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आहे आणि त्यातच माझी काही सम्राट नगरसेवक आदरणीय दीपकजी वेटकर साहेबांचे पाचवा पण इथे आगमन झाले, त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. सोशल मीडिया म्हणा किंवा आपले पत्रकार बंधू म्हणा असंख्य गर्दी आहे, तर या पत्रकार बंधूंचेही खऱ्या अर्थाने आजचा हा संपूर्ण कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आपल्या पत्रकारांच्या बंधूंचंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण डावीकडून वरती गेला की उजवीकडून आपण खाली यायचं आहे. लक्षात घ्यायचे 2 वे रोड आहे, त्यामुळे ह्या मंचावरती आपण अधिक गर्दी न करता आपल्या शुभेच्छा डावीकडून आपण वरती जायचं आहे आणि उजवीकडून आपण खाली यायचं आहे. आणि ज्यांच्या शुभेच्छा देऊन झाल्या असतील बोट होणार आहे, तर त्यानिमित्ताने सर्वांनाच वरती येत मंचावरती राजाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, जागा मिळाली पाहिजे. सूरजजी देवी साहेब आणि आमचे हुकेजी देवे या दोघांचे सहर्ष स्वागत आहे, खूप खूप स्वागत आहे.
असतील कृपया आपण हॅलो लक्षात घ्यायचं बर्थडे आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा व्यक्तिमत्वाला यंग डॅशिंग डायनामिक सन्माननीय बर्थडेवर राजाभाऊ गवारी साहेबांचा आणि त्यानिमित्तानं गर्दी ही प्रचंड आलीच बरं का. तर लक्षात घ्यायचं आता या मंचावरती महाप्रचंड अशी गर्दी आहे आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व कामे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेली नालेसफाई, वृक्ष छाटणी, रस्त्यांची अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचा आढावा घेण्याकरिता खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींसमवेत महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं पावसाळ्यापूर्वी जलद गतीने पूर्ण करावीत, तसेच मान्सून कालावधीत महापालिकेचा आपत्तीकालीन कक्ष संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहील या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीस अनेक मान्यवर उपस्थित होते. पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त गजानन गुदेपुरे यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्सून पूर्व करण्यात आलेल्या कामांची माहिती सादर केली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या कामांबाबतच्या समस्यांबाबत मांडल्या. महापालिका क्षेत्रात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या ट्रॅकखाली असलेल्या मोऱ्या व गटारे साफ करणे, दिवा, कळवा, मुंब्रा विभागातील नाल्यांची साफसफाई करणे, कळवा मनीषानगर येथील 35 वर्ष जुन्या नाल्याची सफाई करणे, ज्ञानसाधना सुपरमॅक्स येथील नाला, यशोधन नगर येथील मननिस्सारण वाहिनीची साफसफाई करणे, माझीवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेले नाले, त्याचबरोबर इतर सर्व महत्त्वाचे नाले, अनधिकृत पार्किंग इत्यादी कामंही प्राधान्यक्रमाने पूर्ण करावीत. तसेच पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यास ते अत्याधुनिक पद्धतीने तातडीने बुजवावेत, असंही खासदार नरेश म्हस्के यांनी या बैठकीदरम्यान नमूद केलं आहे. त्यांचा भाग आहे. टोटल जे आहे ते छोटे नाले, मोठे नाले असे ह्याचं विवरण आहे. त्याच तर नालेसफाईबाबत आता आपण प्रत्येक विभागनिहाय संस्थेची नेमणूक केली. त्याच्या आणि सर या वर्षी सांगू इच्छित आहे की आठवड्यातच याची सफाई सुरू झालेली आहे. नालेसफाईच्या कामांना आता सध्या प्रत्यक्षात भेट दिली जाते. प्रत्येक नालेनिहाय आपण सर एक जबाबदारी निश्चित केली, तिथले टप्पेनिहाय. ठाण्यात भाजपा जिल्हाध्यक्ष पदावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. पक्षाने जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या यादीमध्ये ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी संदीप लेले यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. या पदासाठी अनेक नावं चर्चेत होती. त्यामुळे जुने विरुद्ध आयात असलेले नवीन शिलेदार असा संघर्ष देखील सुरू होता. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विद्यार्थी दशेपासूनच संघ परिवाराशी घट्ट नाळ जोडून असलेले संदीप लेले यांनी बाशी मारली आहे. त्यांनी यापूर्वीही ही पदं सांभाळली होती, पण या सर्व घडामोडींमध्ये पुन्हा आपल्याला जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळेल या अपेक्षित असलेल्या संजय वाघोले यांची निराशा झाली आहे. भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रातील प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ठिकाणी सक्षम जिल्हाध्यक्ष देऊन प्रयत्न यावेळी भाजपाचे नेतृत्वाने केले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदीप लेले, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र डाकी, भिवंडी जिल्हाध्यक्षपदी रविकांत सावंत, मीरा भाईंदर जिल्हाध्यक्षपदी दिलीप जैन, नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी राजेश पाटील, कल्याण जिल्हाध्यक्षपदी नंदू परब, उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी राजेश वधारिया यांची नेमणूक केली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय नागरिकांचे रक्षण करणारे आपले जवान यांचे आभार मानण्याकरिता, त्यांचं मनोबल वाढवण्याकरिता शिवसेनेच्या वतीने ठाणे शहरात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ एक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यासोबतच मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, राम रेपाळे, हेमंत पवार, द्वारकानाथ भोईर, मनोज शिंदे, एकनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सामील झाले होते. या रॅलीदरम्यान वंदे मातरम, भारत माता की जय अशा देशभक्तीपूर्ण घोषणा देण्यात आल्या. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरती देशासाठी अभिमान आणि सैन्याच्या प्रती आदराची भावना झळकत होती. तिरंगा हातात घेऊन नागरिक उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जवळजवळ 3.5 तास ही रॅली ठाण्याच्या विविध भागातून मार्गक्रमण करत होती. शासकीय विश्रामगृहासमोरून रॅलीची सुरुवात झाली आणि ठाणे महानगरपालिका, गोखले रोड, वागळे इस्टेट, इंदिरानगर आणि पाचपाकडी या मार्गावरून तिरंगा फडकवत जनतेचा उत्साह वाढवत ही रॅली पुढे सरकली आणि रॅलीचा समारोप ठाणे महानगरपालिका भवनासमोर झाला.
कुंकू पुसलं, याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला, खून का बदला खून से, ईट का जवाब पत्थर से। आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचंही अभिनंदन करतो। आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे, म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे। सातत्याने 4 ते 5 दिवस हे हल्ले प्रतिहल्ले चालू असताना आपले भारतीय सीमेवरचे सैनिक जीवाची पर्वा न करता आपल्या देशाच्या संरक्षणासाठी झगडत होती, भांडत होती, स्वतःवर गोळ्याचा वर्षाव होत असताना सुद्धा देशासाठी प्राणाचं बलिदान करून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत होती। आपल्या देशातील सर्व जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या तिन्ही सैन्य दलाने घेतली होती। अशा वेळेस ह्या आपल्या सगळ्या सैनिकांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी, भारत मातेचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि प्राणाची आहुती देत असताना सुद्धा भारत माता की जय म्हणणारे आपले जे सैनिक आहेत त्यांचं मनोबल उंच करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठिकठिकाणी राज्यामध्ये पक्षाच्या वतीनं आणि सगळ्या जनतेला सोबत घेऊन ही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात केलेलं आहे। ठाण्यामध्ये आम्ही स्वतः ठाणेकर असल्याकारणानं ते स्वतः ह्या रॅलीमध्ये सहभागी होऊन भारत मातेच्या रक्षणाकरता लढणाऱ्या सर्व सैनिकांना ते सलामी देणार आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगातला दहशतवादी देश कुठला असेल तर तो पाकिस्तान आहे। आणि ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं आतापर्यंत भारतावर अतिरेकी कारवाया केल्या आणि त्याच्यामध्ये अनेक जण दुर्दैवाने फक्त जवानच शहीद नाही झाले तर सिव्हिलियन सुद्धा मोठ्या संख्येनं शहीद आतापर्यंत झाले होते। पण 22 एप्रिलचा जो हल्ला होता तो इतका अमानुषपणे झाला होता। त्याच्यामध्ये 26 ते 27 आमचे सर्वसामान्य नागरिक जे खरं तर काश्मीरचा आनंद लुटण्यासाठी गेले होते आणि पहलगाममध्ये ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला त्याचा निषेध नुसतं करून होणार नाही, तर ज्या पद्धतीनं सैन्य दलानं आक्रमण केलं आपल्या आणि त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली असेल सैन्य दल, तिन्ही सैन्य दल ज्या पद्धतीनं खरं तर ऍक्टिव्हली काम करते त्याचा खरं तर सैनिकांना कुठेतरी मला असं वाटतं सॅल्यूट करण्यासाठी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं आपण इथे तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। ही तिरंगा रॅली त्या प्रत्येक सैनिकाला सॅल्यूट करण्यासाठी आहे। ही तिरंगा रॅली ते शहीद झालेल्या निरपराध जे आमचे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी मला असं वाटतं मानवंदना देण्यासाठी आहे। घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाड उड्डाणपुलाचे आज लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। हा उड्डाणपूल सुरू झाल्याने या भागात होणारी वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्ग देखील बांधला आहे, त्यामुळे अपघातावरती आणि बेशिस्त वाहतुकीवरती देखील आळा बसण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता, परंतु लोकार्पण होऊ न शकल्याने पूल हा नागरिकांना वापरात येत नव्हता। तो आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केल्यानंतर तो नागरिकांच्या वापरासाठी सुरू करण्यात येणार आहे। ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेने हजारो वाहनं वाहतूक करतात। तसेच वसई भागातील नोकरदार वर्ग देखील घोडबंदर रस्त्यामार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येत असतो। गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घोडबंदर मार्गावरती वडाळा, घाटकोपर, कासारवडवली आणि पुढे गायमुख या मेट्रो 4 आणि 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, मुख्य रस्त्यालगत आणि दुभाजकांवरती ठिकठिकाणी मार्गविरोध उभारले आहेत। त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवरती होतोय। घोडबंदर मार्गावरती सध्या चितळसर, मानपाडा, पातलीपाडा, मागभीड भागात उड्डाणपूल आहेत, परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमीच संथ असते। घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे। तसेच या भागात आणखीन एक उड्डाणपूल निर्माणाचं काम MRDने सुरू केलं होतं। या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं आहे आणि हा उड्डाणपूल अखेरीस या उड्डाणपुलाचं काम आता पूर्ण झालेलं आहे। हा उड्डाणपूल सुरू झाल्याने भाईंदरपाडा, नागलाबंदर, गायमुख, कासारवडली भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे। इथं उड्डाणपुलाचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे दहिसर ते
काशीगाव या ठिकाणी त्याचाही ट्रायल रन MMRDA मध्ये MMR क्षेत्रामध्ये या ठिकाणी डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी MMRDA सुरू होते आणि वेळेमध्ये कंप्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे. मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो. त्यांनी याचा पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे. MMRDA ला देखील मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत, त्यांची टीम आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. चांगलं काम, उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील, वरून गाड्या जातील, त्याच्यावर मेट्रो जाईल. त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल. यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख, आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री महोदयांची की गायमुख ते आपला दहशत चेक नाका हा जो काही स्ट्रेच आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा, त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम सुरू करण्याची सूचना दिलेली आहे. त्यामुळे पूर्णपणे वडाळा गायमुख ते दहिसर ते अंधेरी, अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल, लूप तयार होईल आणि मुंबई MMRमधला माणसाला या ठिकाणी कुठूनही कुठं जाता येईल. हे जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दहिसर ते काशीगाव आणि अंधेरी मेट्रो 9 ही मेट्रो 9 जी आहे ती अनेक मेट्रोला जोडते आहे. मेट्रो 2A ला जोडते, मेट्रो 7, मेट्रो 7A, मेट्रो 10 ही आपण आता इथं हे बोलतोय ते, त्याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.